आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बेडखेळ येथील वारकरी संप्रदाय मंडळ तसेच संत मंडळी व भाविकांच्या सहकार्याने बेडखेळ ते श्री क्षेत्र पंढरपूर चैत्रवारी पायी दिंडीचे हे 18वे वर्ष असून या दिंडीचे प्रस्थान सोमवार दिनांक 31 रोजी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले यांच्या हस्ते बसस्थानकावर विना व तुळस पूजन करून व कापूर लावून हरिनामाच्या जयघोषात करण्यात आले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हवप सदाशिव शेळके महाराज व संत मंडळी यांच्या हस्ते विनापूजन करण्यात आले. तर पंचपदी अभंग झाल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा करून बाजारपेठ मार्गे हरिनामाच्या गजरात गुर्जरी चौक जुने बस स्थानक मार्गे प्रमुख बस स्थानकावर आल्यानंतर समस्त संत मंडळी व भाविक एकत्रित आल्यानंतर अध्यक्ष शिवानंद बिजले यांनी हरिनामाच्या गजरात दिंडीस निरोप दिला. दिंडी विविध गावातून एकूण 10 दिवस मुक्काम करत मंगळवार दिनांक 8 रोजी चैत्र एकादशी श्री पांडुरंगाचे दर्शन करून 9 तारखेस द्वादशी करून परतीच्या मार्गावर येत आहे. या पायी दिंडी यात्रेत बेडखेळ व शांतीनगर शमनेवाडी येथील 80च्या वर भाविक सहभागी झाले आहेत. महिलांची संख्या मोठी आहे. पायी दिंडी प्रस्थान प्रसंगी समस्त संत मंडळी व भाविक तसेच नागरिक उपस्थित होते. बोरगाववाडी 5 मैल मार्गे नृसिंहवाडी येथे दिंडीचा पहिला मुक्काम होत असून तेथून दिंडी पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. SB न्यूजसाठी बेडखेळहून गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.